वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय। अंतवतु फलं तेषां तद्भवतेऽल्पमेधसां देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी। 7वा अध्याय हे ज्ञान विज्ञान योगोनाम असं त्या अध्यायाचं नाव आहे। योग घेतो आणि त्यामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात की जे देवतेची भक्ती इथं गीतेमध्ये देवता हा पदार्थ वेगळा सांगितलेला आहे। जीव हा पदार्थ, जीवाची व्याख्या वेगळी केलेली आहे परमेश्वराने, देवतेची वेगळी केलेली आहे, परमेश्वराची वेगळी केली, प्रपंचाची वेगळी केली। म्हणजे हे 4 पदार्थ वेगवेगळे आहेत असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला गीतेमध्ये सांगून दिलं। परंतु हे खरं ज्ञान लोकांपर्यंत गेलं नाही। गीतेचं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान लोकांपर्यंत गेलं नाही आणि लोकांपर्यंत ते अद्वैत तत्वज्ञान गेलं, म्हणजे वेदाचं ज्ञान गेलं। आणि वेदाला तर देवानं गीतेमध्ये 8 अध्यायामध्ये वेदाचं खंडन केलं श्रीकृष्ण महाराजांना 8 अध्यायामध्ये। बघा 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात ते काय म्हणतात की नाहम वेदेन न तपस्सा, मी वेदानं आणि तपानं प्राप्त होत नाही। नाहम वेदेन न तपस्सा न दानेन चज्या, दान केल्यानं होत नाही मी प्राप्त आणि यज्ञ केल्यानं प्राप्त होत नाही। नाहम वेदेन न तपस्सा न दानेन चज्या, मग कशानं होतो प्राप्त? ते म्हणले शक्य एव वेदो दुष्टुम दुष्टवान सीमामेत्या, भक्त्या त्वना नाही शक्य, अनन्य भक्तीनंच मी प्राप्त होऊ शकतो। असं हे जे ज्ञान आहे श्रीकृष्ण महाराजाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं लोकांपर्यंत गेलंच नाही आणि मग साधारण लोकांना ते समजलंच नाही आणि मग लोकांना जे गेलं ते वेदाचं ज्ञान गेलं, जे अद्वैत तत्वज्ञान लोकांपर्यंत गेलं। आणि अद्वैत तत्वज्ञान वेदाचं तत्वज्ञान असं सांगतंय की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे सगळं ब्रह्मच आहे, सगळं ब्रह्म आहे असं त्यांचं वेदाचं म्हणणं आहे। जे जे दिसतंय काय ते ब्रह्म आहे, नाही तसं नाही। श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे की जे जे दिसतंय ते प्रपंच आहे, जो दिसतोय तो प्रपंच आहे। आपल्याला जीव दिसत नाही, देवता दिसत नाही, तर परमेश्वर दिसत नाही, पण दिसतंय कोण? मग फक्त आपल्याला दिसतो प्रपंच आणि मग ते ब्रह्म नाही ते। मग पण वेद त्याला म्हणतात की ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, आयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी। ते तर ठासून सांगतात की जे तत्व आहे, जे ब्रह्म जे आहे ते तूच आहेस, तत्वमसी ते तत्व तूच आहेस असं वेद ठासून सांगतात। परंतु वेदच पुन्हा म्हणतात की नास्ती नास्ती न हे तर स्मात परमास्ती, असं स्वतः वेदच कबूल करतात। पुढं नास्ती नास्ती न हे तर स्मात परमास्ती, आम्हाला परमेश्वर माहीत नाही असं ते कबूल करतात। आणि मग ते कबूल करतात आणि पुन्हा मग हे अद्वैत तत्वज्ञानी जे लोक येतात ते लोकांना सांगतात की बाबा तुम्हीच ब्रह्म आहात असं वेद म्हणतंय। आणि मग वेदाचं ज्ञान, वेदाला सर्वश्रेष्ठ समजिलं लोकांना, परंतु हे लोकांपर्यंत गेलं नाही की वेदाचं खंडन गीतामध्ये जवळजवळ 8 अध्यायामध्ये केलेलं आहे। दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना त्रिगुण्य विषय होता, त्रिगुणात्मक आहेत वेद, त्रैगुण्य विषय होता निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, तू त्या गुणाच्या पलीकडे जा,
निस्त्रय गुणो भावार्जुन निर्द्वंद नित्य सत्वस्तो निर्योग अक्षय मातुमा. आणि वेद पण त्रिगुणात्मक आहे असं सगळ्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्रिगुणानं परमेश्वर भेटत नाही हे पण कबूल करतात. परंतु तरीही वेदाचं ज्ञान आपल्या पुढं आलेलं आहे आणि आपण वेदाप्रमाणेच चालतो. माय बाबा, हे खरं गीतेचं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे आणि खरं गीतेचं ज्ञान घेऊन आपण आपलं परमेश्वर प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्ण त्याच्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना अंतवतू फलम तेषां. शेवटी त्याला काय फळ मिळतंय? अंतवतू फलम तेषां तद्भवते. ते अल्पबुद्धी भाषेला काय फळ मिळतंय? तद्भवते मेसान देवान देव यजवाती. देवताची भक्ती करणारे देवतेला जाते आणि यांती आणि मत भक्ता यांती मागती. आणि माझी भक्ती करणारे मला येऊन मिळते. आणि जे देवतेची भक्ती करणारे देवतेला जाऊन मिळतात. श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना कामस्तैसेर होत ज्ञाना प्रपदेतेने देवता. जे कामुक लोक आहेत, कामानं आसक्त आहेत, कामामध्ये आसक्त आहेत, अनेक कामनामानं गुंतून गेलेले आहेत. काम असतात तर हृत ज्ञान आणि त्याचं ज्ञान खराब झालेलं आहे, अप्रूत झालेलं आहे. प्रपदेतेने देवता. ते देवतेची पूजा करतात, ते देवतेला शरण जातात. प्रपदेतेने देवता आणि तमतम नियम असताय प्रकृती आणि येत असो आहे. आणि त्यांच्या प्रकृतीप्रमाणे ते त्याची आपली भक्ती करतात. आणि मग काय होतं आहे? यो यो याम्याम तनुम भक्त श्रद्धयार्षी सुमिच्छिती तस्य तस्य अचलाम सदाम तामेव विदधाम्यम. आणि मी जे लोक ज्या देवतेला श्रद्धेनं भासतात मी त्यांची भक्ती तिकडं दृढ करतो. त्यांना माझ्याकडे मी आणत नाही बळच, तिकडं त्याची भक्ती. आणि त्यांना पण फळ खरं म्हणलं तर फळ माझ्यापासूनच जातं. देवतेचं फळ देखील देवता फळ देतात तर ते मीच देतो, देवता नाही देत, मीच देतो. हां, तसे अचलाम सदाम तामे होते धामे स्वतः तशा राधान मी येते लभतेच तत कामात मय अवविहितानिध. आणि तसेच फळ त्याला मिळतात. आणि अंत होतो काय होते? मग अंत होतो फलम तेषां तद्भवतेच मेधसा देवान देव यांती मग भक्त यांती मागवते. आणि जे देवतेची भक्ती करतात ते देवतेला पावतात आणि माझी भक्ती करणारे मला पावतात. माय बाबा, तुम्हाला देवतेची भक्ती करायची असेल तर देवावर श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की ब्रह्मभुवना लोक पुनरावर्ती अर्जुन. ब्रह्मदेवापर्यंतचे जे लोक आहेत ते पुनरावर्तीशील आहेत, म्हणजे त्यांचे फळ खरे नाहीत. आणि परमेश्वराचं जे फळ आहे ते यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम. मग तुम्हाला जर निश्चित फळ प्राप्त करायचं असेल तर श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करा. आणि जर तुम्हाला म्हणजे नाशिवंत फळ प्राप्त करायचे असते तर 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की जे वेदाचे पठण करतात ते स्वर्गाला जातात आणि पुन्हा शेवटी खालीच येतात. संत ज्ञानेश्वर माऊलीनं देखील कबूल केले आणि लिहिलंय की पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारी मृत्यू लोक. मग असं जर कबूल केले तर मग ती भक्ती ते का करतात हेच मला कळत नाही माय बाबा. त्यामुळं आपण काय करा, आपण श्रीकृष्ण महाराजाचं ऐका आणि श्रीकृष्ण महाराजाची भक्ती करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.